आम्ही म्हणतो आमच्यामध्ये मरण नको आहे, मग पाप कसं आवडतं? पापापासून सुटका नको, पण मरणापासून सुटका हवी आहे. आमचा प्रॉब्लेम काय माहिती का? आम्ही म्हणतो की आदामानं पाप केले, त्याची शिक्षा आम्हाला भोगायला लागलेली आहे. मग आता तरी तुम्ही तेच करताय ना. एक मरण तर तुम्ही टाळू शकत नाही. पापाचा देह असल्या कारणानं दावीद म्हणतो मी जन्माचाच पापी आहे, माझ्या मातेनं गर्भधारण केलं तेव्हापासूनचा मी पापी आहे, माझ्यामध्ये पाप राज्य करत आहे. मुळात मनुष्याचा जन्म पापातच आहे. मग हे पाप मनुष्यावरती सत्ता गाजवतं आणि आता या देहाचं मरण कोणी टाळू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, बायबल सांगतं मी त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेल जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो. हा तुमचं आयुष्य तुम्ही वाढवू शकता धार्मिक जीवन जगून. देवानं तुमच्या आयुष्याची मर्यादा ठेवलेली आहे. पण ज्या प्रभू एखाद्या व्यक्तीविषयी रागावतो ना, जसं आम्ही पाहतो की एक मनुष्यानं शेतामध्ये पीक पेरलं, भरपूर पीक आलं आणि मग तो म्हटला मी कोठारं बांधतो. त्यानं कोठारं बांधली, धान्याची कोठारं बांधून सगळी पोती त्याच्यामध्ये ठेवून टाकली आणि तो म्हटला हे जीवा खा पी मजा कर. आणि तेवढ्यात तो म्हटला तुझा आत्मा तुझ्यापासून मला काढून घ्यायचं का? जस मनुष्य ख्याली खुशालीचं जीवन, म्हणजे त्याच्या मनाला जे आवडतं ते करण्याचा प्रयत्न करतो ना, त्याचं लक्ष देवाकडे जात नाही. जन्माला आलो कशासाठी तो उद्देश त्याच्या लक्षात येत नाही. मग देवाचा न्याय करण्याची पद्धत किंवा त्या मनुष्याला देवाचं अस्तित्व दाखवायचं, तर त्यावेळेस तो मरण त्याच्यामध्ये पाठवतो. आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा जेव्हा देवाच्या लोकांनी बंड केलं, रानामध्ये इस्रायल लोकांनी कुरकुर केली, मरीच्या रूपानं त्यानं मरण त्यांच्यामध्ये पाठवलं, लाखो लोक त्या ठिकाणामध्ये मेलेले आहेत. त्याचं कारण आहे मरण आल्याशिवाय मनुष्य देवाकडे पाहत नाहीये. तरुणपणामध्ये एखादा व्यक्ती आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वाटेल तसं वागतो, पण नंतर म्हातारा झाल्यावर त्याला आपोआप कळतं की आता मृत्यू जवळ आलेला आहे आणि मृत्यू जवळ आला म्हणून आता देवाच्या जवळ जाणं गरजेचं आहे. पण तरुणपणात नाही सुचत ते. म्हणजे मृत्यू एक अशी गोष्ट आहे की ती मनुष्याला विचार करण्यासाठी भाग पाडते. पण मला त्याच्यामध्ये जास्त जायचं नाही. मला तुम्हाला हे सांगायचंय, पाप जगामध्ये आल्यामुळं मरण जगामध्ये आलं. पापाचं वेतन मरण आहे. प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी पाप करतो जन्मलेल्या दिवसापासून आतापर्यंत. पौल म्हणतो मी सगळ्यात मोठा पापी आहे.